तर पुण्यामध्ये पत्नीपीडित पुरुषांचा एक महामेळावा पार पडला आणि यावेळेस पुरुष आयोग स्थापन करण्याची मागणी करण्यात आली। कायद्याचा दुरुपयोग थांबवून पुरुषांना न्याय मिळावा आणि आत्महत्येसारखी टोकाची पावलं रोखण्यासाठी सरकारनं हा विषय गांभीर्यानं घ्यावा असा सूर या मेळाव्यामध्ये उमटला आहे। माझ्यावरती स्वतःवरती 2 498चे केस लागलेले आहेत। मी आज 2023 सालापासून माझ्या राहत्या घरातून मी आणि आई वडील तिघही बंगल्यातनं बाहेर आहोत का तर फक्त DV केसमध्ये तिला प्रोटेक्शन ऑर्डर मिळालेली आहे। त्या प्रोटेक्शन ऑर्डर अगेन्स्ट आम्हाला तिथे एंट्रीसुद्धा नाही आमच्या स्वतःच्या घरात। आणि या सगळ्या गोष्टीत परत DVमध्ये आम्हाला पोटगी लागलेली आहे दर महिना 15,000 रुपयाची। नाही भरली तर पोलीस लोक त्रास देतात फोन करून, कोर्टातनं वॉरंट निघतं, प्रॉपर्टी अटॅच करायला किंवा अटकसुद्धा होते। मुलीला खरंच सगळं समजा न्याय पाहिजे तर तिनं कोर्टात यावं। माझी बायको आजपर्यंत एक वेळा पण कोर्टात कुठल्याच तारखेला हजर झाली नाही। किती वर्ष केस मला डोमेस्टिक व्हायलन्स झाला माझ्यावर 2 वर्ष प्लस झालं, एक वेळा पण कोर्टात नाही आली। तिला खरंच समजा न्याय पाहिजे तर कोर्टात यावं, केस लढावं। उगाच तिचे रिलेटिव्ह आधी 5 लाख मागायचे मला सेटलमेंटमध्ये, आता तिचे बाबा ऑफ झाले तर आता 3 दिवसाआधी फोन आला की आता 15 लाख द्या म्हणते।